नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुलांच्या मनातनं भीती घालवण्यासाठी कुटुंब न्यायालयातील वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळे कोट परिधान करू नयेत। लहान मुलांच्या मनामध्ये या रंगाची भीती बसू शकते। हा सल्ला भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिलाय। तसंच कुटुंब न्यायालयाचं नाव बदलून ते कौटुंबिक समस्या समाधान केंद्र असं ठेवलं जावं असाही सल्ला त्यांनी दिला। दिल्ली येथील रोहिणी भागामध्ये फॅमिली कोर्टाची आधारशिला ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला। फॅमिली कोर्टामध्ये काळे गणवेश हवेत का? मला तर वाटतं की यामुळे लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते। चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी हा प्रस्ताव दिलाय की कुटुंब न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि वकिलांनी काळे कपडे घालू नयेत, कारण यामुळे लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते। फॅमिली कोर्ट फक्त निर्णय देणाऱ्या संस्था नाहीत, तर मानवी मूल्य, परस्परांमधील नाती यामध्ये सुधारणा आणण्यासाठी उपलब्ध होणारा मंच आहे। मानवी मूल्य, परस्परांमधील नाती यामध्ये सुधारणा आणण्यासाठी उपलब्ध होणारा हा मंच आहे। कुटुंब समस्या समाधान केंद्र असं नाव जर आपण दिलं तर ते देखील जास्त योग्य ठरेल असंही ते म्हणाले। आपण याला कोर्ट म्हणण्यापेक्षा असं नाव देणं जास्त समर्पक ठरेल असं त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जी काही लहान मुलांचे कोर्ट आहेत किंवा जिथे फॅमिली कोर्ट आहे, तर अशा ठिकाणी मुलांच्या मनातनं भीती घालवण्यासाठी वकील आणि न्यायाधीश इथून पुढे काळे कोट घालणार नाहीत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।